कुलकर्णी आपल्या RBN न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत। 35 गावांची बाजारपेठ व मंगळवेढा तालुक्याची राजकीय राजधानी असणाऱ्या मरोडे गणास सभापती पदाची संधी देऊन आमदार साहेब विरोधकांना झटका देणार का? मरोडे हे मंगळवेढा तालुक्याची राजकीय राजधानी मानली जाते। 35 गावांची बाजारपेठ असलेला हा गड तालुक्याच्या राजकारणाला दिशादर्शक व कलाटणी देणारा ठरला आहे। तालुक्याच्या राजकारणात नेहमीच मरोडे गणाने मतदारसंघाला नेतृत्व दिले आहे। याच विचारावर गेली 20 वर्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार यांनी 4 वेळा प्रतिनिधित्व करून तालुक्याचे नेतृत्व केले आहे। मात्र राखीव मतदारसंघ असल्याने पवार वकील यांना आमदार होता आले नाही। तुपाची तहान ताकावर भागवण्याची वेळ मरोडेकरांवर आली। त्यांनी 4 वेळा अक्कलकोटचे प्राध्यापक व माजी पालकमंत्री यांना मदत करून आमदार करण्यात मोठा वाटा उचलला। त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार गोपाल शंभू शिवशरण यांना आमदार करण्यासाठी मंगळवेढा पत्रकार संघाचे अध्यक्ष रजाकभाई मुजावर यांनी बैठक घेऊन निर्णय घेतला होता। त्यांना उमेदवारी मिळवून देऊन निवडणूक संपेपर्यंत मरोडेकरांनी मंगळवेढा तालुका पिंजून काढला होता। मात्र ते निवडणूक हरले। मरोडेतूनच भारत भालके यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आणि 15 वर्ष आमदार करण्यात मरोडेकरांची मोलाची साथ होती। आज आमदार समाधानदादा आवताडे यांना भूमिपुत्र म्हणून त्याच विचारांची पदाधिकारी व जनता त्यांच्या पाठीमागे उभी राहत आहे। मरोडे गणाचा अभ्यास व मागील इतिहास पाहता 4 वेळा ॲडव्होकेट नंदकुमार पवार यांनी सभापती होऊन तालुक्याचे नेतृत्व केले। त्यानंतर कागष्ट गावचे प्राध्यापक राजाराम जगताप यांनी सभापती होऊन नेतृत्व केले। तळसंगी गावचे शिवानंद पाटील यांनी जिल्हा परिषदेत सभापती पद भूषवले असून ते विद्यमान श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून तालुक्याचे नेतृत्व करत आहेत। भारत मासाळ सर यांनी सभापती होऊन तसेच याच गणाचे लतीफभाई तांबोळी यांनी पंचायत समितीत निवडून येऊन नेतृत्व केले। या गणातील छत्रपती मंडळाचे सचिव सुरेश पवार हे शिक्षक मतदारसंघातून निवडून येऊन तालुक्याचे नेतृत्व करत आहेत। पंतनगरी वृत्तसमूहाचे संपादक रजाकभाई मुजावर यांनी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून दोन्ही पक्षांचा पराभव करून सत्ता स्थापन केली व मंगळवेढा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्षपद भूषवले। त्यावेळी शिवसेनेकडून गोपाळ गुरुजी यांना तिकीट मिळवून आमदार करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो अयशस्वी ठरला। अशा प्रकारे मरोडेची पांढरी व मरोडे गण तालुक्याच्या राजकारणाला दिशा देण्याचे काम करत आहे। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात आमदार समाधानदादा आवताडे यांच्या बाजूने विजयाची पताका फडकवण्यात मरोडे गणास यश मिळाले आहे। एकीकडे विजयाचा उत्सव झाला तर दुसरीकडे लतीफ तांबोळी यांच्या मुलीचा बोराळे गणात मोठ्या मताधिक्याने पराभव झाला। तसेच छत्रपती मंडळाचे सचिव सुरेश पवार यांच्या पत्नीच्या पराभवामुळे नाराजी निर्माण झाली आहे। हा पराभव तांबोळी व पवार यांनी जिवारी घेतल्याची चर्चा असून त्यातून राजकीय हालचालीला वेग घेत असल्याचे बोलले जात आहे। आगामी श्री संत दामाजी कारखाना व विधानसभा निवडणुकीत आमदार समाधानदादा आवताडे यांना घेरण्यासाठी याच गणातील काही नेत्यांनी राजकीय चक्रव्यूह रचल्याची चर्चा आहे। पराभवाची कारण मीमांसा करताना झालेल्या गुप्त बैठकीत अशा प्रकारचा निर्णय झाल्याची माहिती चर्चली जात आहे। यावर मात करण्यासाठी तालुक्याचे बाहुबली आमदार कोणते उलट फासे टाकतील हे आत्ताच सांगता येणार नाही। मात्र मरोडे पंचायत समिती गणातील नूतन निवडून आलेले अष्टपैलू बॅट्समन श्रीकांत गणपाटील यांच्या रूपाने या गणात सभापती पदाची संधी मिळाल्यास आमदार साहेबांच्या विरोधात सर्वपक्षीय किंवा समविचारी आघाडी करून शह देणे विरोधकांसाठी कठीण ठरू शकते। मरोडे गण वैचारिक असल्याने तालुक्याचे राजकारण जवळपास याच गणात शिजत असल्याचे चित्र आहे। या सर्व घडामोडींवर भावी आमदारकीचे इच्छुक पंढरपूरचे नगराध्यक्ष आणि पंढरपूर माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांच्या सहकार्याने बुद्धिबळातील एक प्यादा पुढे ढकलत चाल व डाव टाकत असल्याची चर्चा आहे। आमदार समाधानदादा आवताडे यांच्या प्रत्येक डावाला प्रत्युत्तर देत
कुस्ती कशी चितपट करायची यासाठी नव्या चाली व नवे विचार मांडले जात असून प्रसारमाध्यमातून नरेटिव्ह पसरून आगामी निवडणुका जिंकण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे। या पार्श्वभूमीवर तालुक्यात सखोल विचार मंथनाची गरज निर्माण झाली आहे। आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा। आरबीएन न्यूज मराठी।